नमस्कार मित्रांनो 2 दिवसापूर्वी आम्ही दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 24 यांची भेट घेतली। आम्ही काही मित्रांनी त्यांना काही प्रश्न विचारले आणि जे प्रश्न विचारले आणि त्याला जे त्यांनी उत्तर दिलेलं आहे ते पुढच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहावे। तुकडेबंदी कायदा जो आहे तो तलाठीने फॉलो करायचा असतो। तुकडेबंदी कायदा दुय्यम निबंधकांनी फॉलो करायचा नाही असं गोविंद सोलपुरे या केसमध्ये पण सांगितलेलं आहे। आणि आत्ता जे 5 फेब्रुवारी 2026 रोजी सिद्धार्थ गोयल विरुद्ध महाराष्ट्र ह्या केसचा निकाल झालेला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे तुकडेबंदी कायदा जो आहे तो दुय्यम निबंधकांनी बघायचा नाही। दुसरी गोष्ट, रेड झोन एरिया जरी असला तरी सुद्धा दस्त नाकारता येत नाही। आता आपलं ह्याबाबत काय मत आहे ते राहू देते ना। हां, ते हा जजमेंट आहे आणि मी आपल्याला हे आता आज पाठवलेलं आहे। हे आपल्याला मी आज पाठवलेलं आहे। 5 तारखेचं आहे मला, ते कुठे हेच तर आहे साहेब। हे बघा तारीख, तिथं तारीख असती 5 फेब्रुवारीचा निकाल हा। हे घ्या हो साहेब। आता आम्हाला सर हे वाचू द्या, कारण वाचू द्या, मी तुम्हाला पाठवलेलं आहे बरं का। मी तुम्हाला ह्याची कॉपी पाठवलेली आहे। माझा अर्ज पण वाटलं तर तुम्हाला लगेच मी व्हॉट्सअप पण करतो, ठीक आहे बरं का। आता मला हे म्हणायचं आहे, लगेच शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवतो। तुम्ही लोक आम्हाला अडवतात, तिथं रेड झोन शब्द लिहिलेला आहे आणि तुकडेबंदीचं पण लिहिलेलं आहे। ही जी केस दाखल केली होती ह्या कारणासाठी दाखल केली होती की दुय्यम निबंधक हवेली। मित्रांनो, हा व्हिडिओ आता आपण पाहिला। आता 2 दिवसांनी आम्ही पुन्हा जाऊन त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की आपल्याला जे आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय दिलेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ लोकांच्या भल्यासाठी आहे, लोकांच्या फायद्यासाठी आहे, लोकांना माहिती देण्यासाठी आहे। त्यामुळे आपल्याला विनंती करतो की हा व्हिडिओ आपण आपल्या सर्व मित्रांना, ज्यांना ज्यांना याची गरज आहे त्यांना आपण नक्की पाठवावा। माझा यूट्यूब चॅनल आहे ॲडव्होकेट SR गोयल। माझा मोबाईल नंबर आहे 9960977925। आपल्याला काही शंका असल्यास आपण मला फोन नक्की करावा। धन्यवाद।